आज जो बाघ हमले को लेकर के जो मीटिंग हुई सर्वदलीय, उसको लेकर के या इसके पूर्व को लेकर के आपके क्या विचार हैं? देखो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय झालं की प्रत्येक वेळेस वाघ हल्ला करतो आणि घरचा एक कर्ता पुरुष जातो. मेल्यानंतर सर्वजण जमा होतात, सगळे आपल्या आपल्या प्रति प्रयत्न करतात. परंतु आतापर्यंत ज्या ज्या लोकांचा मृत्यू झाला आहे, आज सांगण्यानुसार जे लोक बोलतात आणि जर पाहिलं त्यानुसार 17 ते 18 लोकांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. परंतु 18 लोक मेल्यानंतरही प्रशासन त्याबद्दल संवेदनशील नाही आहे. म्हणजे याचा अर्थ आहे की अशा घटना रोज होत राहतील. जबाबदारी कोण घेणार आहे? आज आपण गर्वाने म्हणतो की आज नागपूर जिल्ह्याचे मुख्यमंत्री आहे, नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहे, नागपूर जिल्ह्याचे मंत्री महोदय आहे आणि तेच मंत्री महोदय आज रामटेक तहसीलचं प्रतिनिधित्व करतात. मला माहिती आहे की साहेब नेहमी म्हणायचे की मी नेहमी आमदार राहतो, आमदार असल्यामुळे माझं कोणी ऐकत नाही किंवा मी जे काम मला करायचं आहे ते करू शकत नाही. परंतु आज ते मंत्री होऊन 1 ते 1.5 वर्ष होऊन गेला आहे, परंतु त्यांचे कोणत्याही प्रकारचे काम आज आपल्याला दिसत नाही. आज आपण पाहिलं की जे धान्याचं आता जे काय म्हणते आपलं धान खरेदी केंद्राचं उद्घाटन करण्याकरिता माननीय महोदयांना वेळ मिळतो, परंतु एका गरीब व्यक्ती घरासमोर वाघांनी हल्ला केल्यानंतर मृत्युमुखी पडला तर त्यांच्या परिवाराला भेट देण्याकरता सुद्धा त्यांच्याजवळ वेळ नाही. तर हे केव्हापर्यंत चालेल? आम्ही जेव्हा या गोष्टीबद्दल जेव्हा आम्ही बोललो त्यामध्ये आम्हाला असं माहीत पडलं की फक्त कसं होतं की त्या पक्षाचे 2 लोक येतात, त्या पक्षाची 2 लोक येतात, परंतु शेवटी हे त्यांची युती आहे. हा बोलला तर तो बोलत नाही, तो बोलला तर हा बोलत नाही. आम्ही जर बोलायला गेलो तर आमचं कोणी ऐकत नाही. आज मंत्री महोदय आले, मंत्री महोदय आल्यानंतर मंत्री महोदयांनी त्यांच्याकडे जाऊन त्यांना सांत्वना द्यायला पाहिजे होती की बाबा हे झालं, हे खूप दुःखद झालं आहे आणि ह्यानंतर असं काही होणार नाही याकरता मी प्रयत्न करेन. परंतु मंत्री महोदयांनी जो व्यक्ती नेहमी आदिवासी लोकांकरता भांडतो आणि जो व्यक्ती नेहमी उभा राहतो त्यांनाच टार्गेट करण्याचा आज इथे प्रयत्न झालेला आहे. आणि लोकांना खूप गोष्टी याबद्दल माहीत नाही, कारण की या जंगलाचे 5 प्रकार आहे. याच्यामध्ये कोर झोन आहे, मानसिक देव आहे, बफर क्षेत्र आहे, प्रादेशिक आणि सामाजिक वनीकरण आहे. याच्यामध्ये जर कोर झोनमध्ये जर एखादा व्यक्ती मृत्युमुखी पडला वाघांच्या हमल्यामध्ये तर त्याला कोणत्याही प्रकारचा मोबदला मिळत नाही. आणि मानसिक देवमध्ये जर मरण पावला तेव्हाही त्याला कोणत्याही प्रकारचा मोबदला मिळत नाही. बफर क्षेत्र, प्रादेशिक आणि सामाजिक वनीकरण ह्या क्षेत्रात जर तो मृत्युमुखी पडला तेव्हाच त्यांना पैसे मिळणार आहे, परंतु हे कोणीही कुठे सांगितलं नाही. सगळ्यात महत्त्वाचं आणि तुम्हाला सांगतो की आपण ज्या गोष्टीची मागणी करून राहिलो आहे, आपण नेहमी म्हणतो फेन्सिंग, परंतु ही आपल्याला चॅनल फेन्सिंग मिळाली पाहिजे आणि त्याच्यामध्ये झटका मशीनसुद्धा ॲड झाली पाहिजे. आता त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला म्हणजे शेतकरी वर्गांना ते देऊन राहिले झटका मशीन, परंतु आम्हाला त्या चॅनल फेन्सिंगसोबत झटका मशीनसुद्धा पाहिजे आहे. आणि त्या माध्यमातून आम्ही सगळ्यांना कळकळीची विनंती करतो की हा जो लढा आहे हा सर्व पक्षीय आणि सर्व लोकांचा, जे समाजाकरता काम करण्याची इच्छा आहे अशा सर्व लोकांनी एकत्रित यावं. आपण सर्व लढू आणि विजय नक्की आपलाच होईल अशी मी जाहीर आव्हान करतो.